नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे बघा। एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे। आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे, फायनल हे झालेलं आहे। लाडक्या बहिणींना उद्या सकाळी वाटप सुरू होणार आहे। सरसकट 3850 रुपये वाटप होणार का हे बघणार आहोत आपण। प्रामुख्याने कुठल्या महिलांना पहिल्यांदा पैसे मिळणार आहेत, पहिल्या टप्प्यात कोणत्या 12 बँका असणार आहेत, कोणते 10 जिल्हे आणि कोणत्या पोस्टात पैसे पडणार आपण हे बघणार आहोत। प्रामुख्याने जर आपण बघायला गेलं तर पहिले 10 जिल्हे हे तिथे कव्हर होणार आहेत, त्यानंतर 12च बँकामध्ये पहिल्या दिवशी पैसे पडणार आहेत आणि तिथे पैसे कोणत्या महिलांना सुद्धा येणार आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। नवीन यादी आलेली आहे, नवीन यादी आता बँकेत जमा झालेली आहे बघा। अधिवेशन संपताच दुसऱ्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे पडणार असं आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं। तसंच आता उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मोठी घोषणा करत सांगितलं आहे की लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका, आता तुमच्या खात्यामध्ये उद्या सकाळपासून पैसे यायला सुरुवात होणार आहे आणि हे फिक्स आहे, हे फायनल झालेलं आहे। लक्षात घ्या, लाडक्या बहिणींचे पैसे लगेच मिळणार, उद्या सकाळी वाटप हे सुरू होणार आहे। बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे, आता तिथं बैठक पार पडलेली आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना आता पुन्हा आनंदाची बातमी सगळीकडे पसरलेली आहे। अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। 3 महत्त्वाचे आणि आनंदाचे अपडेट्स मी तुम्हाला देणार आहे, ते कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ संपूर्ण पहा, हळूहळू आपण ते 3 अपडेट्स देणार आहोत। सरसकट पैसे मिळणार का नाही हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कोणत्या जिल्ह्यात पहिल्यांदा पैसे पडतील हे सुद्धा मी सांगणार आहे। तुम्हाला एक काम मात्र इथं करायचं आहे, ते काम कोणतं आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा। सगळ्यात महत्त्वाचे अपडेट्स आपण तुम्हाला देणार आहोत लाडक्या बहिणींसाठी। तर सर्वप्रथम जर आपल्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा, कारण खूप महत्त्वाची बातमी आहे। भरपूर लाडक्या बहिणी अजून सुद्धा या योजनेच्या प्रतीक्षेत होत्या। लक्षात घ्या, कोणीही नाराज होऊ नका, लाडक्या बहिणींना उद्या पैसे यायला सुरुवात होणार आहे आणि भरपूर लाडक्या बहिणी तुम्हाला माहिती आहे की 15 ऑक्टोबर नंतर भरपूर लाडक्या बहिणी प्रतीक्षेत आहेत आणि त्यासाठीच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठी घोषणा आणि मोठा निर्णय झालेला आहे। उद्या सकाळी म्हणजे 23 डिसेंबर पासून पैसे यायला सुरुवात होणार आहे बघा। 23, 24, 25 आणि 26 अशा 3 ते 4 दिवस वाटप सलग होणार आहे। स्वतः आपले देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे की आम्ही महायुतीचं सरकार जे आहे कोणत्याही लाडक्या बहिणींचे पैसे कापणार नाही, लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार नाही, कारण या लाडक्या बहिणीमुळेच आम्ही या सत्तेमध्ये पुन्हा येऊ शकलेलो आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना इथं आम्ही बरोबर पैसे वाटप करणार आहोत आणि एक नव्हे 6वा आणि 7वा हप्ता सोबत देणार आहोत। 6वा हप्ता म्हणजे डिसेंबरचा हप्ता, 7वा हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता, आम्ही असे दोन्ही हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात हे देणार आहोत बघा। लाडक्या बहिणींनो, आज रविवार आहे, आज कुठल्याही बँकेत पैसे येणार नाहीत। जर कोणी म्हणत असेल की आज पैसे येणार तर सॉरी, आज पैसे येणार नाहीत, पैसे तुम्हाला उद्यापासूनच येणार आहेत। लक्षात घ्या, यूट्यूबवरती खऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा, कारण आपण खरी आणि महत्त्वाची माहिती देत असतो। आज रविवार आहे, आज पैसे येणार नाहीत, बँकेमध्ये यादी जमा झालेली आहे, उद्यापासून मात्र पैसे यायला तर सुरुवात होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना काही महत्त्वाचे आता आनंदाचे अपडेट्स मी तुम्हाला देणार आहे बघा। पहिलं आनंदाचं अपडेट्स मी तुम्हाला जे देणार आहे ते उद्या तुमच्या मोबाईलवरती एक मेसेज येणार आहे, ज्याच्यामध्ये सांगितलं जाईल की तुम्हाला तुमचे अकाउंटमध्ये पैसे पडलेले आहेत। आता लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला अपडेट्स देत आहे ते म्हणजे 2 हप्ते तुम्हाला एकत्र मिळणार। लक्षात घ्या, तुम्ही म्हणाल कसे बघा, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा दोन्ही हप्ते एकत्र द्यायचे सरकारने ठरवलेलं आहे। 3000 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यावर ठेवायचं ठरवलेलं आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींचा वर्षाचा शेवट गोड आणि नवीन वर्षाची सुरुवात ही चांगली होणार आहे। मकर संक्रांतीसाठी लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती पैसे मिळण्यासाठी हे दोन्ही हप्ते एकत्र देण्याचं सरकारनं ठरवलेलं आहे। तर त्यामुळे लाडक्या बहिणींना हे एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तुम्हाला मी दिलेली आहे। दुसरी आनंदाची बातमी बघा, दुसरी आनंदाची बातमी खूप महत्त्वाची आहे। या 2 हप्त्यासोबतच मागचे सुद्धा पैसे जे अडकलेले आहेत, समजा तुम्हाला एकही हप्ता मिळाला नसेल, समजा भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना 7500 अजूनही मिळालेले नाहीत, म्हणजे मागचे 5च्या 5 हप्ते अजून मिळालेले नाहीत,
तर अशा लाडक्या बहिणींना ते मागचे 7,500 आणि आत्ताचे 3,000 रुपये असे मिळून 10,500 तुमच्या अकाउंटला पडणार आहेत. लाडक्या बहिणींनो, डायरेक्ट शेवटच्या वर्षाचा अत्यंत गोड असा होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपण इथं दिलेली आहे. भरपूर लाडक्या बहिणींना 3च हप्त्याचे पैसे मिळाले आहेत. नोव्हेंबर आणि ऑक्टोबरचे हप्ते म्हणजे दिवाळी बोनस जो म्हणत होतो आपण, तो 3,000 रुपये म्हणजे 4था आणि 5वा हप्ता मिळाला नाही तर त्या लाडक्या बहिणींना ते 3,000 आणि आत्ताचे 3,000 असे मिळून 6,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात पडणार आहेत. आहे की नाही आनंदाची बातमी. आता बघा पुढची बातमी सगळ्यात महत्त्वाची, तिसरी अपडेट आनंदाची आहे ती म्हणजे बघा, आता लाडक्या बहिणींना या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबरोबरच गॅसचे सुद्धा पैसे मिळणार आहेत. लक्षात घ्या. हो, गॅसचे सुद्धा पैसे 850 रुपये, गॅसचे सुद्धा दुसरा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या खात्यात पडणार आहे. खूप महत्त्वाची बातमी बघा. 850 म्हणजे आपल्या घरी आता एक सिलेंडर सुद्धा येणार आहेत. आपल्याला पार्टी सुद्धा करता येणार आहे. जर आपलं जर मी सांगत आहे कोणाला येणार आहे मी सांगत आहे, एवढं जर क्लिअर असेल तर आपल्याला वर्षाचा शेवट गोड होणार आहे. नवीन वर्षाची सुरुवात आपण पार्टीने करत असतो. घरी प्रत्येकाच्या घरी आपण पार्टी करत असतो. त्याला सुद्धा आपल्याला तिथं आपल्याला एक सिलेंडर मोफत मिळणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे बघा, हे आता जर आपण बघितलं हे 3,000 आणि 850 असं जर आपण बघितलं तर 3,850 हे आता आपल्याला उद्यापासून वाटप होणार आहे. आहे की नाही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. वर्षाचा शेवट गोड आणि नवीन वर्षाची सुरुवात ही चांगली होणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी दररोज व्यवस्थित तुम्हाला सांगत असतो. व्यवस्थित अपडेट असेल तर आपण व्यवस्थित अपडेट देत असतो. त्यामुळे लक्षात घ्या, चॅनलला आणि खऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन म्हणजे घंटीचं बटन दाबून ठेवा. जसं मी व्हिडिओ टाकेल तसं तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती आता पटकन सबस्क्राईब करायचं आहे. बघा, आता कोणत्या बँकेत प्रामुख्याने पैसे येतील लक्षात ठेवा. SBI, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, ॲक्सिस बँक, ICICI बँक, बँक ऑफ बरोदा, कोटक बँक, येस बँक, अजून जर बघितलं आपण तर बँक ऑफ बरोदा, अशा महत्त्वाच्या बँक ज्या आहेत त्या बँकेमध्ये पैसे पडणार आहेत. आता तुम्हाला इथं 2 काम करायचे आहेत. एक पहिलं काम म्हणजे तुम्हाला तुमची बँक कोणती आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे ती तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे. आम्ही तुम्हाला सांगू रिप्लायमध्ये की तुम्हाला उद्या पैसे येणार आहेत की नाहीत. त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. जे लोक सबस्क्राईब करतील अशाच कमेंटचा रिप्लाय तिथं दिला जाणार आहे. लक्षात ठेवा. दुसरं काम म्हणजे तुम्हाला एक महत्त्वाचं करायचं आहे, बँकेत जाऊन उद्या सकाळी बँकेत जायचं आहे. आज बँका बंद आहेत, उद्या सकाळी जावा, कारण परत पुढच्या आठवड्यात भरपूर दिवस बँका बंद असणार आहेत. लगभग 8 ते 9 दिवस पुढे बँका बंद राहतील. त्यामुळं तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं आहे, आपलं आधार कार्ड लिंकिंग व्यवस्थित आहे ना, आपलं अकाउंट तर ब्लॉक नाही ना, हे 2 गोष्टी करायच्या आहेत. तर हे जर व्यवस्थित असेल तर तुमच्या अकाउंटवरती उद्या नक्की हे पैसे पडणार आहेत. तर लक्षात घ्या. तुम्हाला एक वरवरचं मी सांगतो जिल्हे कोणते वाटप होणार आहे. तसं पाहायला गेलं तर प्रामुख्याने आपण जर बघितलं रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, चंद्रपूर, नांदेड, अहमदनगर, अजून बघितलं अकोला, जालना, इकडे जर बघितलं मुंबई उपनगर, अशा महत्त्वाच्या सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये वाटप हे प्रामुख्यानं होणार आहे. तुम्हाला तुमचं कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे की तुम्हाला किती हप्ते मिळाले, तुमची बँक कोणती, तुमचा जिल्हा कोणता, तुम्हाला गॅसचे पैसे मिळाले आहेत की नाही. बरं, गॅस संदर्भात पण मोठी अपडेट होती ती म्हणजे पैसे मिळणार, परंतु जर तुमचं कनेक्शन महिलेच्या नावावर असेल तर मिळणार आणि ती महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असली पाहिजे, तरच तुमचं गॅसचे सुद्धा पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत. लक्षात ठेवायचं आहे. हे सगळं कामं केल्यानंतर उद्यापासून वाटप सुरू होईल. 2 ते 3 दिवस सलग वाटप राहील. त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वाच्या आणि नवनवीन अपडेट्ससाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.